श्री शुभमुनी चरण स्वयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण शिवंद्वाभिचरण श्री गुरूंची मज हृदयी सद्गुरु जेणे काढिलो हा संसार गुरु मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी हृदय आपले सौ करुण्यावरी वरी वरी सौ पावली श्री गुरूंची अनंत कोटी ब्रह्मांड आहे. पांडुरंगाच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या या परिसरामध्ये अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सुरू होऊन आज दुसरा दिवस आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसात दुसरा दिवस आणि तिसरी कीर्तन सेवा प्रास्ताविक कीर्तन असेल. आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा म्हणजे भगवंताच्या चरित्राच्या कथेला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दुसरा दिवस अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. कोणी प्रेमात पडावं, कोणी मोहात पडावं. गायक वादक अतिशय उत्तम आहे, पण परिचित आहे. काही नवीन नाही. श्री हरिभक्त परायण योगीराज महाराज आहे, श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज साबे आहे. वारकरी संप्रदायात विदर्भात आणि या संपूर्ण परिसरात साबे नावाचा शिक्का चालायचा एका काळात. साबे नावाचा शिक्का चालायचा. आम्ही लहानपणापासून सर्वांचे गायन ऐकलेले. माणिकराव साबे, मधुभाऊ साबे वगैरे आम्ही लहान होतो. आमच्या गावात येत गोळावर गायन करत मधुभाऊ शिवरंजनी त्यांच्या तोंडून ऐकावं. परंपरेतले गायक आहे, हौसे व्यवसे आणि मृदंगाचार्य धीरज महाराज तरुण आहे. आणि तरुण आहे म्हटल्यानंतर ताकद आहे. हे ताकदच काम आहे. वय गेलं, वय झालं की सगळ्या गोष्टी सोयी चालली जाते. कोणतीही गोष्ट जमत नाही. आणि आपल्या गावात तर विशेष परमार्थ आहे. यावर्षी अजून आनंद वाटला. जगात बरेच रंग असतील, लाल, हिरवे, पिवळे, पण पांढरा रंग आला की सर्व हाफ होऊन जातात. आणि म्हणून वारकरी संप्रदायानं पांढरा रंग निवडला. रंगी बेरंगी कपडे घातलेल्या लोकांची गर्दी असू द्या, त्याच्यात पांढरा येऊ द्या. फक्त तुम्ही पांढरा शरीर आहे सर्वांना दाबून टाकतो. पांढरा शुभ्र निष्कलंक असं फक्त पोशाखच नाही तर चारित्र्यही वागवलं पाहिजे अशी वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. आणि एवढे सर्वचे सर्व आपल्या गावामध्ये उभे राहिले, आनंदाची गोष्ट आहे. कसून जाऊ नका. नाही आलं तरी सोडून द्यायचं नाही. येत नाही म्हणणार आहे तर त्याच्यातलं काही येत नाही. जे तुम्हाला म्हणता यायला येत नाही त्याच्यात निदान उभं राहायला इतकी हिंमत नाही. या लोकांचं काय होते माहित आहे का? हे उभे राहतात, भरपूर गर्दी असते आणि मग गावातले काही पुण्यकोर लोक जे आहे ना ते निंदा करायला सुरुवात करतात. मग त्याच्यातला एक गळायला सुरुवात. माझ्या गावात 35 जण होते. माझी जे टोळी आहे त्या टोळीतले 35 मध्ये फक्त आम्ही 2 उभेला. ते लोकांचं नाव ठेवू टिंगला करू ती सर्वच सर्व बाद झाले. विचार करायचा नाही. आता खरं जर म्हटलं तर परमार्थाचं सुवर्ण काळ आहे तुमच्या गावामध्ये. आपल्या भागात विष्णू कवडेकर नावाचे साधू येत असतात आणि ते नेहमी सांगत कीर्तनात की ज्या गावात भजने नाही, टाळकरी नाही, ते गाव रणक आहे. परमार्थ काय मोठे मोठे सप्ताह होतात. मी बऱ्याचदा तुमच्या गावात कथेला आलो. तिकडे एक कथा झाली, इकडे 2 वर्ष, तिकडे खूप मोठा सप्ताह असतो, खूप गर्दी असते. तिथे माझं कीर्तन होतं गजानन महाराजांच्या पायाशी एक वर्षी. आणि यावर्षी तुमच्या दर्शनाचा सेवेचा योग आला पांडुरंगाच्या कृपेनं आणि विशेषत्वानं कथा ऐकण्यासाठी उपस्थिती लक्षणीय आहे. मागच्या वर्षीपेक्षा
जास्त आहे दिवसात जे काही कामाधंद्यांचं रिकामपण आहे काय काय असेल ते असेल, पण रिकामपण देवानं करून दिलं तुम्हाला. सर्वांनी संधीचा फायदा घ्या. मला जेवढं त्याच्यातलं समजते थोडं थोडं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी दिवसभर. हे सांगू का योगीराज महाराज ज्यांच्या पवित्र मुखातून तुम्ही भागवताची कथा श्रवण करीत आहे हे सांगणं पर्यंत नाही. पण एका गोष्टीचा खुलासा फक्त करून देतो. आज आमचे परमस्नेही आदरणीय श्री हरिभक्तपरायण भाऊरावजी महाराज यांचं कीर्तन होतं आणि ते कीर्तनाला पोहोचू शकले. कीर्तनकार म्हटलं तरी माणसंच असतात, त्यांना संसार असतो, प्रपंच असतो, वाडी अडचणी असतात, बरेच ओझ, एवढं ओझ ओढून ते हे करत असतात, ते येऊ शकले नाही. आणि म्हणून ही जी सेवा आहे ही सेवा माझ्या वाट्याला आहे. सगळ्यांचा स्वभाव खूप कोऑपरेटिव्ह आहे, सर्वांना घेऊन चालणारी व्यक्ती आहे, सर्वांना सहकार्य करणारी व्यक्ती आहे. पण ती येऊ शकले नाही आणि संध्याकाळी 5 वाजता माझ्या डोक्यात विचार आला जाऊ का नाही घरी. पण तुमचा म्हटलं आज थांबतो हरिपाठ बाहेर. हरिपाठाचा रंगच असते विठावर. हा तुमच्या दर्शनाचा योग आहे. महाराज इथे आले नाही हे गोष्ट खरी नाही, मी कीर्तनासाठी उभा राहून ही गोष्ट खरी नाही. तर प्रारब्धानं हे सर्व घडवून आणलं आणि हे सर्व करता करविता जो आहे तो परमात्मा आहे, सूत्र आहे. जीवनात जे जे घडत जाईल, यश असो अपयश महान असो अपमान असो, त्याला मी जबाबदार नाही. जर माझं यश मिळवून देशील तर तुझा गौरव, माझा अपमान तो तुझा अपमान, माझं कर्म ते तुझं कर्म. दया सर्वात्मका ईश्वरन स्वकर्म कुसुमांची वेगा. जे जे काही करतो ते तुला सहज करणे ती झाली. संतांकडे भगवंताकडे प्रार्थना करता माझं कल्याण कशात आहे मला माहित नाही. ज्याच्यात माझं बरं असेल ते करा. आपण जरी भक्ती करत असतो, परमार्थ समाजाचं
नजरेत माळकरी सज्जन असलो तरी 100% विश्वासानं सांगतो आपल्याला प्रत्यक्ष परमात्मा दिसल्यानंतरही योग्य मागणी करता येणार नाही, मागताच येणार नाही. मोठमोठ्यांनी धोका खाल्ला, चांगल्या चांगल्यांना मागता आलं नाही. विभीषणाचा राज्याभिषेक झाला आणि विभीषण आपल्या आईच्या दर्शनाला गेला, केक्षी मातेच्या दर्शनाला घेतला. लंका अधिपती झालेला लंकेश विभीषण आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्याची आई विचारते विभीषणाला, तुला प्रभू रामचंद्राची प्राप्ती झाली, प्रभू रामचंद्राची सेवा घडली आणि मग प्रभू रामचंद्रानं तुला काय आशीर्वाद दिले? तर विभीषणानं सांगितलं, प्रभू रामचंद्रानं मला लंकेचं दान दिलं, सोन्याची लंका दिली. त्याची आई म्हणते, तू भक्त जरी असला तरी मूर्खचा मूर्खच राहिला. त्या हनुमंताला पाहाय, त्यानं सोन्याची लंका घेतली नाही, तो सोन्याची लंका घेत नाही, तो धन घेत नाही, त्यानं देवच घेतला आणि तुला लंका घेतली. महर्षी दुर्वासा दुर्योधनावर कृपायमान झाले. दुर्योधना, आज इंद्रकड मागून घे तुला मी देईन. पण यानं काय मागावं दुर्योधनानं? हा म्हणे पांडव वनात गेलेले आहे, तुम्ही असं करा, मध्यरात्रीचा 1000 शिष्य सोबत न्या आणि त्यांना जेवण मागा आणि त्यांनी जेवण दिलं नाही की मग त्यांना शाप द्या. भांडण कशासाठी होतं? हस्तिनापूरच्या गादीसाठी होतं. त्या दिवशी जर यानं इंद्रकड मागून घेतलं असतं तरी भेटलं असतं. यमराज आणि सावित्रीला म्हणतात, सावित्री फार भाग्यवान आहे आणि तुझ्या पातिव्रत्याच्या पुण्याईमुळे तुझ्या पतीला मी घेण्यासाठी आलो, नाही तर माझे दूत येतात, एवढं आदर सन्मानानं ते येत नाही, ओळख घसाळत कसे तुम्ही येत असतील आणि मी प्रत्यक्ष तुझ्या पतीला घेण्यासाठी आलो. मी तुला 2 वर देतो. किती? 2 वरामध्ये तुला काय पाहिजे ते मागून घे. महाभारतकार म्हणतात, त्या दिवशी हिनं परमात्मा मागितला असता तरी त्याचं दर्शन झालं असतं, पण ही म्हटली मला माझा मेलेला नवरा त्याचं राज्य परत दे. समोर हे जे नावं सांगितले विभीषण आणि सावित्रीचे, हे अज्ञानी शिव आहे का? हे अज्ञानी शिव नाही, पण मागण्याची संधी प्राप्त झाल्यानंतरही या जीवांना काही मागता आलं नाही. नाही तर आमचे तुकोबा आहे पहा, न लगे मोती आणि संपा. देव दिसल्यानंतर आपण काय मागू? आपल्याला मागता येणार नाही. ओ आपल्या बुद्धीचा तेवढा व्यासच नाही. आपलं मागणं ते सामान्य आहे, नेहमीच प्रमाण. वाढावे संतान कधी शास्त्र तपासून झालं काय? संतान वाढवून आणि पिढ्या वाढवून काय वाटायला आलं? भगवान
वृषभ देवांचे 100 पुत्र होते. 5व्या स्कंदात वृषभ देवांचं चरित्र निघते. 100 मुलं होते आणि 100चे 100 जे होते चारित्र्यवान होते. 100चे 100 जे होते परमात्मा स्वरूप होते. 81 मुलांनी संन्यास घेतला. 9 मुलं आपल्या कर्तव्य कर्मानं नारायण पदाला जाऊन पोहोचले. कवी हरी अंतरिक्ष प्रभू तो विप्रलायन. जे 9 नारायण प्रत्येक युगात या भूतलावर भक्तीचा प्रसार करण्यासाठी अवतार घेतात. कलियुगात जो अवतार घेतला त्या अवताराला नवनाथ असं म्हणतात. वारकरी संप्रदायाची जी नाळ आहे ती नाळ नाथपंथाशी बांधलेली आहे. नाळ माहित आहे, नाळातून बाळाचं पोषण होत असते. हे जे नाळ आहे कुठून आली तर गहिणी प्रसादे निवृत्ती दाकार हे नाथपंथाचं आलेलं ज्ञान. आणि माऊलीने तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी फुलत 100 पुत्रांचा पिता आपल्या सर्व मुलांना बसवलं आणि त्यांना सांगतो हे राज्य माझं म्हणू नका, हा देह माझा म्हणू नका, हे जीवन माझं म्हणू नका. जीवन जे आहे हे या विश्वातील दीन दुर्बलांची सेवा करण्यासाठी दिलेला आहे. तर देह जो प्राप्त झाला तो भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळाला. म्हणजेच मानवी देहाचं उद्दिष्ट ही ईश्वराची प्राप्ती आहे. मग प्रश्न शिल्लक उरतो मानवी जीवनाचं उद्दिष्ट देवाची प्राप्ती का आहे, बाकीच्या गोष्टी का नाही. बाकीच्या गोष्टी एवढ्यासाठी नाही की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्राच्या भाषेमध्ये माईक आहे. ज्याच्यातून आवाज जातो तो माईक नाही. म्हणजे ज्या मायेनं बरबटलेल्या आहे, मायेतून निर्माण झालेल्या आहे आणि मग त्या प्राप्त करून शेवटी वाट्याला काय येणार आहे. जगाच्या पाठीवर इतके ग्रंथ असतील, एक मालगाडी भरेल वॅगनच्या वॅगन 20-25 डब्यांची इतकी पुस्तकं आणि ग्रंथ आहे. जन्मचे जन्म संपून जातील, वाचन संपणार नाही. पण जगद्गुरु शंकराचार्यजी म्हणतात एवढ्या कोट्यावधी ग्रंथांचं जे सार आहे ते सार मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. कोट्यावधी ग्रंथांचा सार सांगतो. काय सार ते ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्म नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. जीव आणि ब्रह्म दोन्ही गोष्टी वेगळ्या नाही. मग दोन्ही गोष्टी वेगळ्या नसतील तर जीवाला माईक वस्तू प्राप्त झाल्यानंतर समाधान कुठे मिळेल. एक ईश्वराशिवाय सर्व या सृष्टीमध्ये माईक आहे. त्याचा निर्मिती मायेनं झालेली दिसते, शेवट मायेमध्ये होतो. मग त्यामध्ये जीवाला सुख नाही. आणि सत्य जर कोणी असेल तर तो सत्य फक्त परमात्माच आहे, ईश्वरच आहे. मग ब्रह्म सत्य आहे, डोळ्याला दिसते काय, दिसत नाही. संसार सत्य आहे पण डोळ्याला दिसतो. असत्य असलेल्या प्रपंचाचा भास होतो आणि सत्य असलेल्या ब्रह्माचा भास होत नाही. असत्य असलेल्या संसाराचा भास होण्याचं जे कारण आहे ते कारण आहे अज्ञान. अज्ञानामुळे जे असत्य आहे त्याला आपण सत्य समजतो.
या सर्व गोष्टींना माझं म्हणण्यात दोष आहे, या सर्व गोष्टींना जीव लावण्यामध्ये दोष आहे, या सर्व गोष्टीची आसक्ती सुटण्यात दोष आहे. जर तुम्हाला आसक्ती नसेल तर जगातील कुठलेही विषय तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. आज कथेत बोलतो, आज किंवा काल मी भगवान शुकाचार्यांचं आणि वर्णन करता संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत नाना रंभेचे रूपी शुके नोठीजेची गंधर्पे युक्ती रंगासमोर आली. तरी श्री शुकाचार्यांच्या ठिकाणी गंधर्प म्हणजे जो काम आहे तो जागृत झाला नाही. जीव जर ब्रह्माशी अनुसंधान साधेल, जीव जर ईश्वराला समर्पित झालेला असेल तर त्याच्यावर विषयाचा परिणाम होत नाही. अज्ञानामुळे हे सर्वच सर्व सत्य वाटते. वाळवंटामध्ये मृगजळ असते, हरिण नावाचा प्राणी जो आहे तो धावत असतो. हरिणाच्या डोळ्याची रचना कशी केलेली आहे प्रकृतीनं की तो जेव्हा वाळूमध्ये चालतो तेव्हा त्या वाळूतील जो प्रकाश आहे तो प्रकाश त्याच्या डोळ्यावर येतो आणि त्याच्या डोळ्यातून पुन्हा रिफ्लेक्ट होते. त्याच्यामुळे त्याला असं वाटते की समोर काय पाण्याचा तलाव आहे. आता मृगजळ जे आहे हे सत्य आहे की असत्य आहे? हे असत्य आहे. मृगजळ असत्य आहे, पण हे कोणाला माहित आहे? तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, हरिणाला ही गोष्ट माहित नाही. आणि म्हणून तो पाण्याच्या आसक्तीने छाती फुटेपर्यंत धावत असतो, पण त्याला पाण्याचा शोध लागत नाही. माऊलींनी म्हटलं लटिका व्यवहार सर्व हा संसार, पण याच्यामध्ये माणूस असा धावतो, असा धावतो, असा धावतो आणि शेवट काय सर्व सुखाची आशा जन्मवेला, सुखाची आशा जन्मवेला. त्याच्यासाठी जीव झटत राहतो आणि मग वाट्याला काय येते त्याच्यात? वाट्याला येते दुःख आणि हे दुःख वाढतच 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 जाते. मग या दुःखातून कसं सुटावं यासाठी तो प्रयत्न करू लागतो. त्याला असं वाटतं
वाटते आपण इतके वर्ष झाले भजन करून राहिलो तर दुःख काही दूर होत नाही. इतके वर्ष झाले परमार्थाच करणं लावला, दुःख काही दूर होत नाही. कदाचित यानं काही दूर होत नाही. एखादा भगत पाहू, एखादा भोप्या भोप्या का बरं म्हणत असतील काय काय तू नाही. मरण्याचं महाराज इतका चांगलं सुरू असते. कान बाई बाबा दास्तू ना पाया करावं काही दया माया अंतुने नावानं व्यात सवया. आणि 10-2 3 भगत गेलीनं चालतात. सोशल मीडियावर बरेच पेज आहेत त्यांचे. भगत सर्च करा तुम्ही, अमुक भगत जे आहे त्या परिसरामध्ये तोच प्रत्येक. मग हे माणसं काय करतात, जे दुकानं फिरलेले असतात ते भगत पाहतात, पाहतात, गंगे पाहतात, धागेवरी पाहतात. ते बुलढाणा रोडला रस्त्याच्या कडेला ते पाल टाकून बसलेले असतात. वैद्य लोक त्यांच्या पालमध्ये घुसतात. इकडे दुःख जाईल की तिकडे ते 7-8 हजार केले उठून घेतात. सर्वच उपाय केले तरी दुःख काही जात नाही. दुःख सरळ नाही. मग असे जे कोणी दुःखानं पिळलेले जीव आहे, दुःखानं त्रस्त झालेले जे जीव आहे, त्या सर्व जीवांना दुःख नाशाचा उपाय संत सांगतात की तुमच्या जीवनातील दुःख, अपयश, दोष, विघ्न जर तुम्हाला घालवायचे असेल तर त्यासाठी सर्वश्रेष्ठ साधन जर काही असेल तर ते आहे कीर्तन. कीर्तन करा, कीर्तन ऐका, कीर्तन ठेवा, कीर्तन आचरणात आणा. तुमच्या जीवनातील दोष नष्ट होऊन जातील आणि विघ्नही नष्ट होऊन जातील. जातील नाही, पळून जातील. पहिलं चरण. सर्वसामान्य समाजात लोकांना कीर्तनाची व्याख्या काय केली? कीर्तन म्हणजे फेटा बांधायचा, कमरेत शेला बांधायचा आणि इथे उभं राहून उपदेश करायचा म्हणजे कीर्तन. खरं पाहता कीर्तन या शब्दाचा अर्थ असा होत नाही. कीर्तन हा शब्द असा आहे,
पूर्णता आहे. कीर्तन या शब्दाचा खरा अर्थ जो आहे तो नामस्मरण आहे. तुम्ही जर कधी उत्तर भारतात गेले तर भजन करायचं असलं तर ते लोक कशासाठी त्याला म्हणतात, चलो कीर्तन करने के लिए. बाकी आपल्या महाराष्ट्रात कीर्तनाच्या 3 परंपरा आहे. एक नारदीय कीर्तन आहे, दुसरं आपलं वारकरी कीर्तन आहे आणि तिसरं समर्थ रामदास स्वामीच्या संप्रदायाचं कीर्तन आहे. त्याला रामदासी कीर्तन असं म्हणतात. नारदीय कीर्तनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पद म्हटले जातात. स्वरचितही काही भंग, स्वरचित भजनही त्यामध्ये म्हटले जातात. अर्ध कीर्तन त्यामध्ये भजन असते आणि अर्ध्यानंतर देवाचं चरित्र सांगितलं जाते. रामदासी कीर्तनामध्ये समर्थ रामदास स्वामींनी जो जगाला उपदेश केला त्या उपदेशाचं ज्ञान अर्ध कीर्तन होईपर्यंत कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये प्रभू रामचंद्राच्या चरित्रातील जीवनातील एखादी कथा समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनातील कथा सांगितली जाते. आणि आपलं जे वारकरी कीर्तन आहे हे कीर्तन आपल्याला सर्वांना माहित आहे. या कीर्तनात भगवंताच्या रूपाचं, गुणाचं वर्णन केलं जाते. याचे 3 उपविभाग आहे. याच्यामध्ये रूप कीर्तन पहिलं, गुण कीर्तन दुसरं आणि नाम कीर्तन तिसरं. रूप कीर्तन म्हणजे काय? भगवंताच्या रूपाचं भावविभोर होऊन त्याच्यामध्ये गायन केलेलं असते, वर्णन केलेलं असते. पण आपल्या वारकरी कीर्तनामध्ये काही नियम आहे. तुम्ही रचलेलं गाणं त्याच्यात चालत नाही. संतांनी जे वर्णन केलं तेच वर्णन केलं जाते. नाही तर सुंदर सुंदर रचले की नाही लोकांनी की पगडी बांधी प्रमाण म्हणून चालत नाही. संत निरोबा यानंतर ज्याही संतांनी रचना केल्या त्या संतांचे अभंग वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात प्रमाण म्हणून चालत नाही. आपल्याकडे परमार्थ अजून खूप ठिकाणावर आहे महाराज. मी जळगाव जिल्ह्यातच असतो. सतत माझे कार्यक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये असतात. नवीनच खेळायला तिकडे कीर्तनकार बाया, कीर्तनकार महाराज चालू कीर्तनामध्ये कीर्तन ऐकणाऱ्यांना उठून देतात, पण नाचायला लावता राधे 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 म्हणून. भजनात नाचलं पाहिजे, पण या कीर्तनाचा नियम आहे. कारण इथे काय आहे, व्यासपीठ आहे. आणि म्हणून रूप कीर्तन जरी असलं तरी भगवंताच्या रूपाचं वर्णन जे आहे, जे संतांनी केलं ते केलं पाहिजे. सुंदर ते ध्यान देवरी पांडुरंग कांती दिव्य सुंदर देहुळा चरणी वाजवितो वेणू देहुळा तुम्हाला असं दिसते का
भक्ती विलय भक्ती विलय सिद्धांत असा आहे त्याच्या स्वरूपाचं ध्यान करा त्याच्या रूपाची प्राप्ती होते त्यांनी संसाराचं ध्यान केलं त्यांना संसार ज्यांनी हरिणाचं ध्यान केलं आणि ज्यांनी परमात्म्याचं ध्यान केलं रूपाचं देवाच्या रूपात गोपिका रमण स्वामी कीर्तनाचा विषय हा ज्ञान असला पाहिजे पण तो विषय गहन आहे आणि जर ज्ञान सांगता आलं नाही तर काय वर्णन करायचं रूपाचं वर्णन करायचं बाकीचे रिकाम्या गोष्टी सांगायच्या नाही जवाई पाहुणा आला 10 लिटर दूध आणलं बासुंदी कडेची होती सासूने सर्दी झाली सर्व सांगू का इथे काय झालं तो त्या सर्व सांगायला लावतात तसं सांगू नाही त्याच्यापेक्षा काय वर्णन करायचं रूपाचं वर्णन करायचं जर ज्ञानात बुद्धी चालली नाही देवाच्या गुणांचं वर्णन करायचं चतुरा हिरण्यकश्यप इतका हुशार होता त्यानं असं डोकं चालवलं 7 स्कंदात त्यांचं शरीर 7 दिवसाच्या कथेत काही सर्व सांगता येत नाही त्याचं लय सोडून देणं पडते सुटलं की त्याचं दुःख फिरते पण त्याला काही इलाज नसतं 7 दिवसात काय होईल त्यानं इतकं डोकं चालवलं तो ब्रह्मदेवाला म्हणतो या वेळेस जगात जे काही अस्तित्वात असेल 84 लक्ष देह अस्त्र शस्त्र विद्या वृक्ष पशु जेही अस्तित्वात असेल त्याच्यापासून मला मृत्यू असो आणि स्वतःवरच हसला किती हुशारी केली पण त्याला माहीतच नव्हतं ब्रह्मदेवाचा बाप किती हुशार आहे तुला वर देणारा त्याचा बाप किती हुशार आहे संतांनी वर्णन केलं चतुर हा असा घेऊन आला त्याच्या पुढे की जगात त्याच्या अगोदर नव्हतंच ते देह मनुष्याचा होता पण माणसाचा नाही पशुसारखा दिसतो पण पशु नाही सिंहासारखा जबडा आहे पण हजारो लाखो सिंह एकत्रित आल्यानंतर जी पूर्णता निर्माण होईल तो सिंह मुखाच्या बाहेर जिव्हा लावा बाहेर पडत आहे अग्नी बाहेर पडत आहे असं घेऊन आला त्याच्या समोर एवढी हुशारी केल्यानंतरही तो फसला की काही लोक देवापुढे हुशारी करतात देवापुढे हुशारी करतात काही लोक ठरवून ठेवतात की पंढरपूरला जायचं
कधीपासून ठरवलं असते काय काय पंढरपूरला जाणं आहे, पंढरपूरला जाणं. म्हणजे का चालता नाही पंढरपूरला, चालता नाही का पंढरपूरला? तेव्हा आता सध्या काम धंद्याचे तुमचं आणि तेव्हा काय फोन झाला. एवढ्या गर्दीत कशाला जाणं पडते? काही काही म्हणता वारीच्या वक्तीला गर्दी असते तर जाऊ नये. आणि बाजार करण्याची माझ्या बाजाराचा दिवशी असतो. मधल्या दिवसात तर त्या जागेवर कुठे फिरतात. बाजारातच जा, गर्दीतच जा. आषाढी कार्तिकी पंढरीला मग दशमीच्या दिवशी प्रदक्षिणा गल्लीवर उभे राहा. आणि ज्या वेळेस ज्ञानोबा तुकोबारायांच्या दिंड्या पंढरपुरात शिरतात त्यावेळेस रस्त्याच्या कडेला फक्त उभे राहा. तुम्ही कधी कधी पाषाण हृदय असते, कधी कधी नास्तिक असते, तरी तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतील. म्हटलं सर्व त्रिभुवन फिरवणे जे पंढरपुरात सुख आहे ते कुठे मिळणार नाही. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. तो परमात्मा तिथं असू दे गर्दी, धक्के लागू दे, लोक धक्के मारतात, फसवतात, लुटतात. पंढरपुरात विक्री करणारे लुटू दे, ते किती खराब असते, बेकार असते, तरी तू जाय. का बरं जाय? तेच असे देव काहीच येत नसलं तर साधं सरळ मध्ये बोलायचं काम नाही. जसं तुकाराम महाराजचं कीर्तन, तुकोबांचं कीर्तन कसं होतं? रामकृष्ण हरीचा घोष सुरू झाला की सकाळपर्यंत ते कीर्तनात बाई नाही, बुवा नाही, राधा नाही राहिले. येतील का लोक कीर्तन ऐकायला सांगा बरं. तेवढा लोक कीर्तनातून उठून घरी जा. ते कीर्तनकार मंडळी विनोदाने सांगतात फक्त एकच बसला होता म्हणजे कीर्तन. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात याचं काय प्रेम आहे हो कीर्तनावर. सगळ्या गावातले लोक उठून गेले, हा एकटा बसला, हा एकटा बसला. बरं कीर्तनासाठी बसला, देवासाठी बसलायचे आणखी काही हेतू असेल पाहू का बरं. तुकोबारायांनी डोळे बंद केले आणि उड्या मारायला सुरुवात केली. राम कृष्ण हरी यांना उडी मारली की तो भोंगळ भरायला. असं तिकडे धुळे, नाशिक, मालेगाव, कळवण, चाळीसगाव, सावंत्या परिसरामध्ये भोंगळे असतील असतात. तिकडे काय प्रथा आहे माहिती आहे का? कीर्तनाचा भावार्थ संपला की मग कीर्तन करायला बाहेर. मग ज्याच्या तर्फे कीर्तन असलं त्याला तो हार घेऊन भावार्थ होईल. भावार्थ संपला विठोबा रखुमाईचा की मग हात असता. आता किती मोठी पंचायत आहे हे सांगावं. आणि त्याला पुढे येऊन बसले पार कधी होते कधी नाही.
कधी कीर्तनाचा भावार्थ समजून विभवण्याचं भजन आणि मग हार पडतो. हे पद्धत काय संस्थेची माहिती आहे तुम्हाला? हे संस्थेची का पद्धत आहे? ही परीक्षा पद्धती होती. म्हणजे ज्यानं कीर्तनाचा व्यवस्थित भावार्थ सांगला त्याच्यात गळ्यात हार टाकत असं, आणि ज्याच्या गळ्यात हार टाकला नाही याचा अर्थ असा आहे की तो नापास झालेला आहे. त्यानं परतून जाऊन अभ्यास करावा. तिथे काही तू नापास झाला, तू फेल झाला असं कोणी कोणाला सांगत नाही. विठाला योग्य आहे काय? मग त्याच्या गळ्यात हार कळेल. हार म्हणजे हार आणि फरक राहता. हार आणि फुलांनी जे आहे ते परमार्थाची शोभा आहे. फुलांनी सर्व शोभून दिसते. दिंडीत फुलं असू द्यावर, सर्वांच्या गळ्यात हार असू द्यावर, दिंडी कशी फुलून दिसते. काहीच जमत नाही. त्यांनी काय करायचं तर नामस्मरण करायचं, नामचिंतन करायचं. त्याच्यासाठी सोपं कीर्तन आहे. हरिमुखे म्हणा, ज्याचा अधिकार असेल त्याला तिन्ही विषय सांगावे. वेदांत, अध्यात्म, परिचर्चा, ज्ञान, योग, कर्म, उपासना, भक्ती, शास्त्र सर्व ज्याचा अधिकार असेल त्यांना सांगावं. आणि ज्याचा सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या संसारी जीवांनी काय करायचं? नामस्मरण करा. नामचिंतनासाठी ज्ञानाची पातळी तुमची किती आहे याचं मूल्यमापन नाही. तुम्हीचे ज्ञान किती असू द्या, जात, वित्त, गोत्र, गुणशील, मात, फक्त एकच अट आहे, भजे का त्वरित भावना युक्त. सर्व भावना भगवंताचं चिंतन करा. आणि या सर्व जे विषय आहे याला कीर्तन असं म्हणतात वारकरी संप्रदायात. आणि हे कीर्तन जगात अनेक साधना जरी असतील त्याच्यामध्ये एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे की जो कीर्तन करतो तो देव होऊन जातो. कीर्तन सांग, कीर्तन सांग,
प्रतिची यत्रूप होता येते. कीर्तनकार जेव्हा भगवंताच्या रूपाचं वर्णन करतो साईनारायणच्या समोर कोण उभं राहिला पाहिजे? देव उभा राहिला पाहिजे. आणि ही ताकद फक्त कीर्तनातच आहे. ही एकाग्रता साधण्याचं सामर्थ्य कीर्तनातच आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी म्हटलं होय अंग हरी रूप वारे कोणी आधी कीर्तनाची बोली देवानी बोली आपण आणि किती बोली संत नामदेवराय म्हणतात कोणी राजसूय यज्ञ केले असतील, कोणी अश्वमेध केले असतील, कोणी वाजपेय केले असतील, आम्ही फक्त कीर्तन केलं. काय केलं? यज्ञ करून ज्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली शेवटी दुर्गतीला गेले पतन झालं. पण आमच्या कीर्तनात एवढं सामर्थ्य होता की देव घरी आला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसा बोले कबीर. एक शेपक तुझे नाही पाहिजे माने रामा रंगू दे अभंग कीर्तनात नाचे सखा पांडुरंग. आम्ही लहान लहान होतो तर आमच्या गावच्या बसण्यात भक्ती भावनेची लागतात बोळ वाजतात बोळ टाळ विठ्ठल सावळा आज तुझ्या संग कीर्तनात नाचे सखा पांडुरंग. कीर्तन करणारा काही एकटा नसतो, नामस्मरण करणारा एकटा नसतो, तर त्याच्याजवळ कोण उभा असतो? 9वा अध्याय 13वा श्लोक आणि शेवटून दुसऱ्या की तिसऱ्या क्रमांकाची ओवी आहे. परितयापाशी पांडवा मी हरपलो किंसावा अंशित नाम घोष भरवा करती माझा. मोठा लाभ लचक अभंग आहे सजन कसायास विकू लागे मावस माझ्या सावत्यास गुरुला मी नामयाच्या जनी सवेची शनी. गौरी तुम्हाला म्हटले भजन करत असतील, ध्यान लागलं आणि या गौऱ्या राहून जातील. मग गौऱ्या जर घरी नेल्या नाही तर स्वयंपाक होणार नाही. मग हेच गौऱ्या वेचायला लागलं. विठाला विठाला नाथांचं जेवढं उदाहरण आहे. कावळीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. प्रत्यक्ष परमात्म्यानं काम करावं असं कोणतं साधन आहे संतांजवळ? कीर्तन आहे. कीर्तन 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 कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईला भेटो. परमात्म्याचा जीवनात जर प्रवेश झाला तर मग दोष विघ्न शिल्लक राहतील काय? विठाला शिल्लक राहील. 14व्या दिवशी कुरुक्षेत्रावर कर्ण आला युद्धाला. 9 दिवस भीष्माचार्य, 4 दिवस द्रोणाचार्य, 9च्या 13 कर्ण कधी आला? तरी काही काही गाळवणांचा कर्णासारखा मित्र पाहिजे. म्हणजे दुर्योधनाची संपूर्ण वाट लागल्यावर आला तो. सर्व सत्यानाश झाला. बरोबर इतका होता की शिकण्यासाठी गेला तर तिथे ओळख लपवली, जात लपवली आणि विद्या सोडली. तो तुमचा आदर्श असला पाहिजे. काही कादंबऱ्या वाचता मृत्युंजय सारखे कादंबऱ्यांशी नेहमी कसे असतात, त्याच्यामध्ये काल्पनिक असते, त्याच्यामध्ये बरंच त्यांच्या मताचं घुसवलेलं असते. कर्ण जरी
मोठा शूर असला तरी तो विद्वान असू शकत नाही आणि स्तुतीच योग्य नाही. तुम्हाला माहिती आहे द्रौपदीच्या वस्त्रहरणाची जी कल्पना आहे ती कर्णाच्या डोक्यातली होती. आणि त्यावेळेस काय झालं की कर्णाला समजलं की आपली जी शक्ती आहे ती आता संपलेली आहे, घटोत्कचावर खरंच गेली, आपला मृत्यू जवळ आलेला आहे. आणि कर्णानं जेव्हा धनुष्याला बाण लावला आणि अस्त्र प्रगट केलं तर त्या धनुष्याच्या टोकावर त्याला एक सर्प बसलेला दिसला. कर्ण त्याला विचारतो कोण आहे, तो म्हणतो माझं नाव अश्वसेन. काय अश्वसेन? या अर्जुनानं खांडववन जाळून टाकलं. खांडववन झालं, आमचं सर्व कुळ नष्ट झालं. मी पोटात असताना माझी आई आकाश मार्गाने जेव्हा जाऊ लागली तेव्हा यानं तिथेही बाण मारला. माझी आई मरण पावली आणि मी खांडवनाच्या बाहेर पडलो. अर्जुन माझा शत्रू आहे, मी तुला मदत करतो आणि तू जर माझा ऐकशील तर मला फक्त अर्जुनाच्या गळ्यापर्यंत पोहोचव, बाकीचं पुढचं कार्य मी करेन. कर्णाने सांगितलं मी तसं करणार नाही, जर तसं केलं तर इतिहासात माझी जी योद्धा नावाची प्रतिमा आहे ती पुसावून जाईल. कारण मी आजवर बऱ्याच गोष्टी गमावल्या सर्व कळत असताना देखील. पण हे सर्व कळत असताना अर्जुनाच्या रथावर कोण उभे? भगवान श्रीकृष्ण उभे. या सर्व गोष्टींवर आणि भगवान श्रीकृष्णाचं बारकाईनं लक्ष आहे. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तात्काळ या ठिकाणी गरुडास्त्र प्रगट कर. अर्जुनानं कुरुक्षेत्रावर गरुड प्रगट केला आणि अश्वसेनाचा तिथे नायनाट केला. किती किती उदाहरणं असतील प्रत्येक ठिकाणी. आणि अर्जुनाचं रक्षण केलं, पांडवांचं रक्षण केलं, संतांचं रक्षण केलं, त्यांच्या घरची कामं केली. काय बळ होतं? तर ते बळ होतं फक्त कीर्तन आणि नामस्मरण. आणि म्हणून या विश्वात अनेक जरी साधनं असतील तरी ते साधन कीर्तनाची बरोबरी करू शकणार नाही. हे सर्वात श्रेष्ठ दृढ आणि सर्वश्रेष्ठ असं साधन आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो तर जोर जोरानं भगवंताचं नामस्मरण करतो आणि आनंद साजरा करतो. परमात्म्याचं जिथे नामचिंतन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, अशा ठिकाणी जाऊन सोहळा साजरा करतो आणि तो करत राहू. आनंदानं भगवंताचं नामस्मरण करत राहू. दिंडी पुढे आनंद निर्माण करत राहू, नामाचा भोगत राहू. कारण हे साधन सर्वश्रेष्ठ असून अशा प्रकारचं आहे अभंगाचं दुसरं. Hey!
धूप दीप सुगंध दिंडी घराकडे येणं सौभाग्याची गोष्ट. दिंडी कोणाच्याही घराकडून येत नाही हो. तिथे नगर जिल्ह्यात कार्यक्रम असतात आमचे कानोरपेठा कळवाडी काकडी लोकेश्वर घराकडून दिंडी आणली पाहिजे म्हणून भानगडी होतात. 10 तास लोक रस्त्यात उभे राहतात आमच्या घराकडे येतात. किती लोकांची पावती पाहिजे ते सांगा. दिंडी घराकडे आली पाहिजे त्यांना महत्व समजलं. आणि आपल्या गावाकडे गलीनं दिंडी चालली की काही काही ओट्यावर उभे राहतात अशा अंडरग्राउंडवर. म्हणजे दिंडीवाल्याशी काही घेण्यात येणं देऊन टाकलेलं आहे. तुम्हाला ते देऊन टाकले आहे. आईवर कसे बी लागले म्हणजे उभे भयानक असं वाटते की काय आपण उठला उभे राहता असे दिंडी टाकली. आणि असे लोक मेले त्याच्या घरची यायला बनवायला कीर्तन संहितेचा नियम आहे ज्याच्या गळ्यात माळ नाही त्या नेऊन टाका जाऊन टाकले ना. त्याच्या गळ्यात माळ नाही त्या कीर्तनाची बोली नाही तो एकादशी करत नाही परमार्थाची त्याला काहीच आवड नाही. आणि तो मेला की त्याच्या पुढे मला वाटते काही फायदा होत असेल. फायदा होत नाही. जिवंतपणे करायचं असते मेल्यावर किती जोर जोरात वाजवलं तर काही नाही फायदा. कबीर सुना भाई मुनिया आप मरे जो डूब गई दुनिया. आजच्या दिवशी आज सांगितलं मी लोक बापाच्या वर्षीला भागवत ठेवतात. वर्षीवर ठेवता बापाची. आम्ही सांगतो वर्षीवर ठेवू नको बापाचा जिवंतपणे ठेव. तरी खुर्ची टाकून भागवत ऐकू दे. वर्षी करशील तर कर नाही तर नको कर. मेरून काय फायदा मेल्यावर. परमार्थाचं जे साधन आहे ते देह आहे. परमार्थाच्या बाबतीत आपले हिंदू लोक फार उदास आहे. असे नास्तिक लोक आहेत मग ते कीर्तन बी ठेवतात. कीर्तन करायची अडचण अशी आहे ते बी कीर्तनातून सांगता जी गेले त्यांचे आणि आमचे फार चांगले समजतात. ते फार सज्जन होते. आता तो कसा होता गावातल्या लोकांना माहिती. आता बाहेर नाही गेला कीर्तन का याला का माहिती आहे तो कसा आणि त्याच्यात काय काय खोडा होते हे कोणाला माहित आहे. गावातले ऐकणारे माहित असते. नेताकापूरचं रामायण आणि हेमंत पाटीलापूरचं कीर्तन करतात. मोठी मजबुरी आहे. तसा तर कीर्तन संहितेचा नियम असा आहे की ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या देवीवर बी कीर्तन करू नये. तुम्हाला दिंडी सांगत दिंडी म्हणजे सोहळा आहे. महाराज म्हणतात आनंद करू. दिंडीत जाताना कसं यायचं जसे तुम्ही लग्नाला जाता तसं यायचं. दिंडी सोहळा रोज करावा आपुल्या अस्तित्वाचा. उद्या तुम्ही किंवा मी नसण्यानं जगाला काहीच फरक पडत नाही. म्हणून आहे तोवर परमार्थ करून घ्या. महाराज सांगतात हा सुख सोहळा दिंडी दारासमोर येणं मोठं भाग्याचं लक्षण आहे. दिंडी म्हणजे टाळ मृदंगण विना नाही तर विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. महर्षी भागवतात सांगतात वाङ्मयीन वर्तते आणि जे भागवत आहे हे भागवत म्हणजे परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणजे प्रत्यक्ष देवच तुमच्या घराजवळ येतो. त्या देवाला नतमस्तक व्हा आणि आशीर्वाद घ्या. दुःख दूर होतील दोष पळतील एकतर या काळात सद्बुद्धी येणं अतिशय दुर्लभ आहे. आजच्या काळात सद्बुद्धी येणं अतिशय दुर्लभ आहे. ज्या काही गोष्टी पैसे दुर्लभ जे सद्बुद्धी भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरी तरचनाला सांगतात अनेका सारखा बहुवस न जोडे जैसा परिस परी अमृताचा देश दैव गुणे. अर्जुना परीस दुर्लभ आहे. एखाद्या वेळेस तोही मिळेल. अमृत दुर्लभ आहे तेही मिळेल पण
नाही तैसी दुर्लभ जे सदबोधी. आणि काय येत नाही त्याचं कारण या ग्रंथात आहे 12व्या स्कंधात की दिवसेंदिवस वर्षानुवर्ष कलीचा जो प्रभाव आहे हा प्रभाव वाढत आहे आणि त्याचा परिणाम असा आहे भल्या भल्यांची मती भ्रंशे चांगल्या चांगल्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. मग हा जो कली आहे हा कली सुचू देत नाही. पण त्याचा पराभव करण्याचं जे तंत्र आहे मी सांगतो महाराज म्हणतात कली ही पापाची मूर्ती. आम्ही गावलंच नाही नाम खळग घेवो कास घालून बळकट. दोघांवरही भीट झालो कळी काळावरी भीट. आमचं कळी बिघडवू शकत नाही कली बिघडवू शकत नाही. काही जे नवीन कीर्तनात येतात त्याच्या डोक्यात काही येत राहते. एकाच्या डोक्यात आलं कीर्तन करणारा ही काबड बांधत असेल कीर्तन महाराज काबड बांधत तर सुटून पडू नये म्हणून तर बांधतात सुटून पडू नये म्हणून तसं नाही. हे आहे त्या प्रश्नाचं उत्तर. झालो कळीकाळावरी व्यवहारात संसारात जड काम असलं की तुम्ही म्हणता की जरा कंबर बांधून कामाला लागतं. कंबर बांधून कामाला लागलं म्हणजे काय आहे की काम कसं आहे कीर्तनकार 2 काम करत असतो. तो तुमच्या दोषाची निवृत्ती करत असतो आणि तुमच्या जीवनातलं जे पाप आहे त्याच्याच लढत असतो. तुमचं पाप नष्ट करत असतो. कसं करत असतो तुमच्या मुखातून नामस्मरण पाहतो. मध्ये मध्ये जे विठ्ठल 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 म्हणतात ते कशासाठी का कीर्तन करणारा विसरून जातो म्हणून माझा तो विठ्ठल विठ्ठल म्हणतो. बोलता बोलता विसरले की म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं नसते का जे तुम्ही येऊन बसलेले आहे तुम्हाला नामस्मरण घडलं पाहिजे. तुमच्या मुखातून नामचिंतन बाहेर पडलं पाहिजे. कीर्तन सुरू झालं की 108 वेळा रामकृष्ण हरी. ध्यानाचा अभंग झाला 108 वेळा विठोबा रुक्माई. कीर्तनकाराने रूपाचा अभंग घेतला आणि तो अभंग झाला की पुन्हा 108 वेळा नामस्मरण. सहज होऊन जाते. तुम्ही जे उभं करता 108च्या वर विठोबा रुक्माई रामकृष्ण हरी सहज म्हणजे किती नामस्मरण होते सांगा बरं कीर्तनाच्या सुरुवातीला. म्हणून कीर्तन उभं राहायचे तेव्हापासून येत जा. काही म्हणता चाल झाल्यावर चालाना कीर्तनात कीर्तनकार महाराज ते आले की आवाज गेलेला कीर्तनकार आल्यावर काय करतो पुस्तक वाचून सांगेल तो ज्ञानाच्या गोष्टी. अगोदर नामस्मरण आहे ना रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई जेवढा नामयज्ञ आहे नामजप आहे याच्यातच तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी शुद्ध होऊन जाते आणि शुद्ध झालेल्या बुद्धीवर कलीचा प्रभाव चालत नाही. हे मोठं काम आहे. हे काळाशी लढाई आहे पापाशी लढाई आहे दोषांशी लढाई आहे. आणि म्हणून कंबर बांधलेली आहे. झालो कळी काळावरी कळी आमचं काही बिघडवू शकणार नाही कारण आम्ही काय केलं आता कंबर बांधली त्याच्याशी लढण्यासाठी. नाम खळग घेऊ हाती कली पापाची मूर्ती. फक्त कलीच नाही तर जीवनातील येणारे दोष विघ्न सर्वच्या सर्व नामाच्या गजरानं पळून जातील असा गजर करू. राम
हे कीर्तना जळून जातील, दोष आणि विघ्न जे आहे ते पळून जातील. आणि म्हणून कीर्तन या साधनाचा अंगीकार करा, म्हणजे नामस्मरण करा. किती आहे सांगायला? हरी उच्चारण अनंत पापराशी अंतातील लयाशी, रामकृष्ण उच्चार अनंत राशी, तप आणि पापाचे कळप. दोष पडतील विघ्ने, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. प्रमाणे सांगायला आणि सोडवायला. पण तुमच्या गावात ओरकायची पद्धत नाही, देण्याची माहिती त्यामुळे काय झाली तसं काही नाही. तुम्ही सर्वांनी प्रेमाने सेवा गोड करून घेतली. भगवंताची इच्छा परमात्म्याने या ठिकाणी उभं केलं. काही ध्यानीमध्ये काहीच नसताना अर्धा तास अगोदर जे जे देवाची इच्छा असेल ते परमात्मा गतीर भरला. प्रभू साक्षी म्या बोलवल्या वेद बोले, आणि म्या चालवल्या सूर्यचा. म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते सारिता. ज्याच्या इच्छेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही, त्याच्या इच्छेशिवाय एवढं घडते. म्हणून जे घडलं त्याला जबाबदार कोणीच नसते. त्याला जबाबदार दोन गोष्टी, एक प्रकृती आणि दुसरा कोण आहे? परमात्मा. तोच करत असतो आणि तोच सर्व घडव. झालेली कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आपल्या सर्वांविषयी आदर व्यक्त करतो, प्रेम व्यक्त करतो. बहुसंख्य आता दुसराच दिवस आहे आणि एवढा सर्व श्रोता समाज पाहून मनाला खूप आनंद वाटतो. आता दुसऱ्या दिवशी इथले लोक आणि मागच्या वर्षीपेक्षाही उपस्थिती जी आहे ते लक्षणीय आहे. अशीच आणखी वाढत जाईल. उद्यापासून तुम्हाला आणखी एकापेक्षा एक ज्ञानी व्यक्ती या ठिकाणी येतील. ज्ञानामृताचा उपदेश आणि दान करतील. तो सर्वांनी भक्तिभावानं प्राशन करावा, श्रवण करावा आणि आत्मकल्याण करून घ्यावं. संतांचं स्मरण करू. ज्ञानेश्वर आज आपल्या सप्ताहाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण भावराव सर यांची होती, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. म्हणून आम्ही तुंगाजी महाराजांना आग्रह केला की तुम्ही आज कीर्तनाची सेवा करा. त्यांनी आम्हाला आमच्या शब्दाला मान दिला. करता त्यांचे गावकरी मंडळी करते, बहिणी मंडळीतर्फे आभार मानतो. उद्याचे कीर्तनदार हरिभक्त परायण दीपक महाराज भुसावळ यांचे होणार आहे. आजचे फराळदाते हरिभक्त परायण विकास परशुराम वराळे व नंदूभाऊ रामदास वराळे यांचे गुण झाले. असे उद्याचे कार्यक्रम आजच्या प्रमाणे होतील याची नोंद घ्यावी. हरिभक्त परायण दीपक महाराज यांचं उद्या दरबारी कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. इथं